Hello students. So आज आम्ही पळोवया application of integrals lesson. Okay. So इथून कितें आसा की आफ्टर इंटिग्रेशन जेन्ना आमी डेफिनेट आणि इनडेफिनेट इंटिग्रल शिकता. ओके. मागीर डेफिनेट इंटिग्रलान आमी लिमिट्स घेता, राइट? सो थंय कितें जाता एप्लिकेशन कितें जाता इंटिग्रलाचे तर एरिया अंडर अ कर्व. आता सपोज खंयचो कर्व आसा. ओके. आता अशें आसा आनी हो कर्व आसा जाल्यार हेज्या अंडर जी एरिया येतली. ओके. दॅट वी कॅन कॅल्क्युलेट बाय युजिंग इंटिग्रल्स. हितून कितें करतात आमी ही जी एरिया आसा ती बारीक स्ट्रिप्सांनी कट करता. ओके. आणि मागीर ती एक स्ट्रीप खंयची तरी कन्सिडर करता, तेजो इंटिग्रल काडटा आणि लिमिट तेज्या हांगासरल्यान हांगासर घेता. म्हणजे फुल तुका एरिया मेळटा. ओके. सो हेच आमी हितून शिकतली. हितून फक्त आमी डिफरंट फिगर्स आसतली लायक एलिप्स, देन पॅराबोला, इवन आमी सर्कल घेतली. ओके. सो एप्लिकेशन ऑफ इंटिग्रल्सान आता सपोज तुमका कर्व दिला असो. ओके. सो आमचे लिमिट धरया दिस इज पॉइंट ए एंड दिस इज पॉइंट बी. नाव आता ही एक्स एक्सिस आसा, ही वाय एक्सिस आसा, करेक्ट? सो आमी हांगासर एक स्ट्रीप कन्सिडर करतली बारीक. ओके. आमका एरिया खंयची काडूंक जाय फ्रॉम ए टू बी. ही फुल एरिया अंडर दिस कर्व. ओके. ही स्ट्रीप हांव कन्सिडर करता एंड दिस स्ट्रीप इज dx. म्हणजे स्मॉल डिस्टन्स dx घेतला, राइट? ओके. सो हे आमचे dx जाले. ही लेंथ किती जातली? ही जातली लेंथ y. ओके. सो कितें वॅरी जाता? हांगासर वॅरी जाता आमचो x. ही एक स्ट्रीप अशें करून आमी ते सगळे ऍड करता. जेन्ना आमी इंटिग्रल काडटा पळय तेन्ना. सो आमकां ते डायरेक्ट तेजी एरिया येता. आता ह्या इन एरिया कशें बरयतले? एरिया ऑफ दिस फिगर इंटिग्रल फ्रॉम A to B. Okay, what is changing here? X, right? So हो आमी dx बरयता आणि इंटिग्रल कोणाचो काडपाचो? y. ओके. सेम वे सपोज आता आमकां अशी दिल्या एरिया अशी काडूंक. आता आमचे लिमिट खंयच्यान खंय आसा? y. आता y चेंज जाता. ओके. स्ट्रीप कन्सिडर करतले आमी. हे स्मॉलेस्ट डिस्टन्स कितें जातले? dy. आणि हांगासरल्यान हांगा डिस्टन्स कितें जातले? x. करेक्ट? सो ही जी एरिया कितें जातली आमची? फ्रॉम A to B हांगासरल्यान हांगा. What is changing here? y आणि इंटिग्रल x. ओके. हे बेसिक आसा. आता हितून आमकां डिफरंट इक्वेशन्स यूज करूंक जाय लायक एरिया ऑफ सर्कल. नॉट एरिया ऑफ सर्कल काडूंक जाय युजिंग इंटिग्रल. सो इक्वेशन ऑफ सर्कल कितें आसतले? x square plus y square is equal to r square. करेक्ट? r आमचो रेडियस. हे आता आमी जर सेंटर आमचो सारको 0,0 चेर आसा जाल्यार हांगा. जर सेंटर 0,0 चेर ना जाल्यार आमी दुसरे यूज करता, दॅट इज x minus h the whole square, y minus k the whole square is equal to r square. Okay. This is when center is 0,0. Okay. So equation of circle, then we have equation of an ellipse. X square upon a square plus y square upon b square equal to 1. Okay. So ellipsan आता हे जातले आमचो हॉरिझॉन्टल एलिप्स. ओके. हांगासरल्यान हांगा डिस्टन्स आसता ते a आणि हे डिस्टन्स आमी घेता ते b.
जेन्ना तो वर्टिकल असता तेन्ना कितें जाता अशें जातलो बी व्हडलो जातलो आनी ए ल्हान जातलो. ओके सो हांगा मागीर इक्वेशन ऑफ एन एलिप्स जाता मागीर इक्वेशन ऑफ पॅराबोला. सो वर्टिकल आसत जाल्यार इक्वेशन कितें जातलें x स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. आता हांगा a आणि b चेंज जातलो, हो a जातलो आणि हो b जातलो. एक्साचेर आमी b घेता आणि yचेर आमी a घेता. ओके हे याद दवरा हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल एलिप्स. मागीर पॅराबोला पॅराबोलाची आमची 4 इक्वेशन्स असता. ओके पॅराबोला सो 4 आसतली. एक मागीर दुसरो आसा तो राइट हँड साइड लेफ्ट हँड साइड देन अपवर्ड and downward. Okay, so right hand side parabola y square equal to 4ax. Then we have left hand side y square equal to minus 4ax. Upward parabola x square equal to 4ay and downward x square equal to minus 4a. Okay, 4. आता आम्ही सो हे आमचे इजी म्हणजे नॉर्मल हे आसा. आता हितून कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन कितें जाता दोन खंयचे तरी फिगर्स ते एकीकडे हाडटा म्हणजे कितें सर्कल आणि पॅराबोला मागीर सर्कल आणि लायन. इक्वेशन ऑफ अ लायन तुमकां खबर आसा. ओके सम ax plus by equal to c. ओके सो दोन खंयची तरी फिगर्स ते इंटरसेक्ट करता आणि मागीर त्या इंटरसेक्शनान जी एरिया येता ती काडूंक लायता. ओके आता आमी इक्वेशन ऑफ अ सर्कल घेऊया आणि तेजी एरिया कॅल्क्युलेट करूया. सो टू फाइंड एरिया ऑफ सर्कल. सो आमकां खबर आहा की एरिया ऑफ सर्कल हरशी कितें आसता युजिंग फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर. करेक्ट. सो हांगा सपोज एक सर्कल घेतला विथ रेडियस a घेतला. ओके सो हांगा कितें जातलो a,0 हो पॉइंट कितें जातलो 0, a. करेक्ट. हो आमचो 0,0. जर हांवें स्ट्रीप वर्टिकल घेतली की आमी कितें घेतलेले उदर ही स्ट्रीप जर वर्टिकल आसा हो आमचो जातलो dx म्हणजे व्हॉट इज चेंजिंग हियर x 0 to a घेवपाचो. ओके x equal to 0 x equal to a. ही लेंथ कितें जातली y. करेक्ट. हांगा आता आमकां इक्वेशन ऑफ सर्कल यूज करूंक जाय. इक्वेशन ऑफ सर्कल कितें x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर. सो आमकां y यूज करूंक जाय जर हांव एरिया काडटा. ओके एरिया ऑफ सर्कल काडटा जाल्यार आता सध्या हांव ह्याच पार्टाची एरिया काडटले. सो फुल एरिया कशी येतली इंटू 4 करचो पडटलो फुल काडटा जाल्यार. कळ्ळें. सो पयलो हो पार्ट काडटा जाल्यार कितें जातलो y dx जातलो फ्रॉम 0 to a. सो फुल काडटा जाल्यार इंटू 4 करपाचो. सो 4 इंटू इंटिग्रल फ्रॉम 0 to a. What is changing here dx, x is changing आणि हो y. सो आमकां हितूनसून y काडून हांगा घालूंक. ओके हांगासरल्यान y कसो येतलो y स्क्वेअर इज r स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. सो y ओके हो r आमचो a जाला.
रेडियस a घेतला, करेक्ट. सो हो रूट जाता. सो y च्या जाग्यार आम्ही बरोवं शकता a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx. ओके. सो हेजो इंटिग्रल काडटा आसतना हेजो फॉर्म्युला. ओके. आता हांगा एक याद दवरा की चड जो यूज जाला हांगासर म्हणजे एप्लिकेशन ऑफ इंटिग्रल्स ह्या लेसनान चड जो फॉर्म्युला इंटिग्रेशनाचो यूज जाला तो म्हणजे हो रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. मोस्ट ऑफ द टाइम होच यूज केला. ओके. सो फॉर्म्युला किती आसा तो x/2 रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर plus a square by 2 sin inverse x by a. ओके. आणि हे 0 to a जातले लिमिट. आता हांगा लिमिट्स घालपाचे. सो पयली a येतलो. सो a by 2 a square minus a square plus a square by 2 sin inverse a by a. ओके. मायनस 0 हो 0 जालो. हेजे कितें जातले a square by 2 sin inverse 0 by a. So 0. Sin inverse of 0 is 0. So हो टर्म आमचो गेलोच. ओके. सो हो हे दोन टर्म उरल्या. हो बी टर्म गेलो a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर जातलो 0. सो होच टर्म उरला आमचो. हो जातलो 1. ओके. सो साइन इनवर्स ऑफ 1 घेवंक जाय. 0 1 0 1 0. Sin inverse of 1 is pi by 2. होच टर्म उरला into pi by 2. ओके. 4 आणि 4 कॅन्सल जातलो pi a स्क्वेअर. हेच आमची एरिया ऑफ अ सर्कल. आता सेम क्वेश्चन तुम्ही हॉरिझॉन्टल स्ट्रीप घेऊनही करू शकता. हॉरिझॉन्टल स्ट्रीप घेतली तेन्ना कशें जातले अशें येतले राइट. सो हांगा कितें जाला 0 to a 0, 0. आता हांगा y चेंज जाला. सो ही स्ट्रीप जाली dy आणि ही लेंथ जातली x. करेक्ट. सो 0 to a इंटिग्रल 0 to a x dx येतलो. आणि एक्साच्या जाग्यार कितें येतले युजिंग दिस फॉर्म्युला रूट ऑफ a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. आन्सर सेम येतलो. फॉर्म्युला बी सेम लागतो. फक्त एक्साच्या जाग्यार y म्हणजे आम्ही हॉरिझॉन्टल स्ट्रीप यूज करून कॅल्क्युलेट करता. ओके. सेम वे आता आम्ही एरिया ऑफ एन एलिप्स काढूया. इक्वेशन ऑफ एन एलिप्स कितें x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इक्वल टू 1. ओके. सो आम्ही जर हॉरिझॉन्टल स्ट्रीप वर्टिकल स्ट्रीप कन्सिडर केली. दिस इज dx राइट y. सो हांव 0 to a चेंज करता. सो कितें जातले एरिया. आता हांव ही एका पार्टाची काडटा. म्हणजे म्हाका असले 4 आसा. सो इंटू 4 करचो पडलो. फ्रॉम 0 to a y dx. हितूनसून आता y काडपाचो. ओके. 1 मायनस x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. सो y कितें जातलो हेजो जर हांवें स्क्वेअर त्या सायडीन व्हेलो जाल्यार रूट येतलो. आणि हो b स्क्वेअर आसा तो बी स्क्वेअर त्या सायडीन व्हेला सो b जालो. हांगा b येतलो. ओके. सो 4 into 0 to a b root of 1 minus x square upon a square. So हांगा हांवें क्रॉस मल्टिप्लाय करीत जाल्यार कितें जातले ते a square minus x square upon a square dx. ओके. हो a square भायर येतलो. सो हे 4b upon a भायर बरोवपाचे. सो 0 to a इंटिग्रल a square minus x square dx. ओके. परत आम्ही तोच फॉर्म्युला यूज करपाचो. x by 2 root of a square minus x square plus a square by 2 sin inverse x by 0 to a.
आन्सर बी सेम येतले कित्याक लिमिट सेम आसा न्हू. हो जालो a/2 minus a square. पयली a लिमिट घातला मागीर हांव 0 घालता. हो 0 घालना डायरेक्ट 0 जातलो. हेजे कितें जातलें 0. ओके. So sin inverse 0 is 0. Ho term 0, ho bhi term 0. होच उरता. Sin inverse of 1 is pi by 2. So 4b by a into a square by 2 into pi by 2. Pi ab. Okay. ये एरिया फुल एलिप्स है. Okay.